नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज लग्न हा यक्ष प्रश्न झाला आहे. आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये कधी एकदा अक्षता पडतायत याची अक्षरशः चातकासारखी पालक वाट पाहताना दिसत आहेत. सुस्वरूप, निर्व्यसनी आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मग घोडं अडतंय तरी कुठे यामागे पालकसुद्धा आता त्रस्त झालेत. काय ठरलं का मुलाचं किंवा मुलीचं लग्न? हा प्रश्न मनापासून असो अथवा खवचटपणे विचारलेला असो, तो विचारणं आता बंद झालं पाहिजे. काय आहे, तुमच्या भावना कितीही चांगल्या असतील, परंतु घेणारा आता या प्रश्नांची सुद्धा त्रासलेला आहे. लग्न ठरलं की तुम्हाला नक्की बोलावणार, मग कशाला विचारायचं यावरती विचार नक्की करा. मित्रांनो, अनेकदा मुलगा किंवा मुलगी क्लिक म्हणजेच पसंत पडत नाही आणि म्हणूनच स्थळ नाकारलं जातं. आजकाल तर फोन उचलत नाहीत, नकाराची साधी कारणंही सांगत नाहीत, अशी अनेक विविध कारणंसुद्धा ऐकायला मिळतात. त्याला मुलगी आवडायला हवी असं जेव्हा पालक म्हणतात ना, त्याच वेळी लक्षात येतं की स्थळाच्या पसंतीमध्ये पालकांचा सहभाग किंवा त्यांचं मत हे किती अंशी असणार आहे. आज विवाहाची वय पाहता ही पिढी संपूर्णतः अविवाहित राहणार की काय अशी भीती आता पालकांनाही वाटू लागली आहे. आपल्याला क्लिक झालेली मुलगी म्हणजे नेमकं काय? तिचं दिसणं, हसणं, अर्थात बाह्य स्वरूप, ती जरा सर्वसाधारण आहे की मॉडर्न लुकची आहे याबाबत तिची देहबोली आणि रंगरूप. जो चेहरा रोज आयुष्यभर पाहायचा आहे तो आपल्या पसंतीचा हवा आहे नक्की, परंतु फक्त दिसणं, हसणं, कपडे आणि सो कॉल्ड मॉडर्न लुक हाच पसंतीचा जर निकष असेल तर मग आपला निर्णय चुकू शकतो, कारण आपण व्यक्तीचे गुण पाहिलेच नाहीत, फक्त बाह्यरूप पाहूनच निर्णय घेत आहोत. रंगरूप हे शाश्वत नाही. पसंत पडलेलं स्थळ अगदीच प्रथम दर्शनी नाहीच किंवा नाहीच आवडलं तर आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही तर तिथेच थांबा. पण इतर वेळी मुलीला किंवा मुलाला भेटा, एकमेकांचे विचार जाणून घ्या. समोरच्या व्यक्तीचे अनेक चांगले पैलू जे संसार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील ते त्या भेटीमध्ये उलगडतील आणि एक चांगलं स्थळ आपण नाकारलं नाही याची खंतही तुमच्या मनामध्ये राहणार नाही. प्रत्यक्ष भेट ही महत्त्वाची आहे. लहान सहान गोष्टीत सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी समजतात. आजकालची मुलं मुली तितकी समंजस नक्कीच आहेत, परंतु त्यामध्ये आता थोडं पालकांनी त्यांचं मत सुद्धा मांडलं पाहिजे. आपल्या मुलांचं हित त्यांनाही चांगलंच समजतं. दर 2 दिवसांनी मुलं स्थळ नाकारतायत तर ती का? हाही अभ्यासाचा विषय बनलाय. आर्थिक म्हणजेच मिळकत हा विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण तो नेहमी तसाच राहणार नाही, वाढतच जाणार आहे. परंतु त्यासोबत आपलं वय सुद्धा वाढणार आहे हे विसरता कामा नये. आपल्याला आयुष्यामध्ये हौसमौस करायची, फिरण्याची, मजा करण्याची किंवा मग उमेदीची काही वर्ष आहेत त्याचाही विचार केला पाहिजे. आपले सो कॉल्ड ॲटिट्यूड बाजूला ठेवले तर अनेक लग्न अशीच जुळून येतील. विचार करा पालक आणि पाल्यांनी सुद्धा. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून गुणमिलन, ग्रहमिलन केले तर सांसारिक दृष्टिकोनाची दिशा नेमकी काय ती ठरवता येईल. हे शास्त्र तुमच्या सदैव मदतीला असते हे लक्षात घ्या. पुढील चांगल्या वाईट गोष्टींचं सुतोवाच करणारे हे शास्त्र तुम्हाला मार्गदर्शक ठरेल यामध्ये वादच नाही. आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी जसं की बाळाचं नामकरण करणं, मुंज, विवाह अशा मंगल कार्यासाठी, तसेच घरातील वास्तुशांतीचे मुहूर्त यासाठी आपण ज्योतिषाची मदत घेतो. पूर्वापार चालत आलेलं गुणमिलन हे करतो, पण आज काळाची गरज ओळखून ग्रहमिलन हे सुद्धा करायला पाहिजे. पूर्वी मुलगी नोकरी करते का हा प्रश्नच नव्हता, कारण तेव्हा स्त्रिया चूल आणि मूल यामध्ये गुंतलेल्या होत्या. किंबहुना त्यांच्याकडनं तेच अपेक्षित होतं. आजचं प्रगती युग आहे, वैचारिक स्वातंत्र्य आहे, तरीही आजही आपल्या समाजाची पाळंमुळं ही रूढी आणि परंपरा मान्य करणारी असल्यामुळे बहुतेक विवाह हे पत्रिका पाहूनच जुळवले जातात. शेवटी सर्व गोष्टी जुळून येणं म्हणजेच मनोमिलन आहे. गुणमिलनाचे निकष लावताना डोळसपणे लावले पाहिजेत, कारण हे गुणमिलन आणि त्याचे नियम हे प्राचीन काळापासून आहेत, जेव्हा समाज व्यवस्था आणि काळ हा वेगळा होता. एक नाळ दोष यावरून स्थळ नाकारली जातात, परंतु एक नाळ असेल आणि नक्षत्रांचे चरण वेगळे असेल तर तो दोष मानला जात नाही. तसेच एक नाळ असेल तर शास्त्रामध्ये त्यासाठी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या तपासून न पाहता कधीही स्थळ नाकारू नये. सर्वात मुख्य म्हणजे दोघांच्या सद्यस्थितीतील महादशा काय सांगतायत आणि पुढे येणाऱ्या सुद्धा पाहिल्या पाहिजेत,
कारण शेवटी दशा महत्त्वाच्या आहेत आणि त्याचप्रमाणे विवाह योग निर्माण करणारे गोचरीचे योग, त्यांना डावलून कसं चालेल? अनेक योग येतात आणि जातात, परंतु जेव्हा अतिप्रखर योग येतो ना, तेव्हा विवाह ठरतो आणि होतो सुद्धा. वैवाहिक सुख, एकंदरीत आयुष्यातील अर्थार्जन आणि संतती होणार का, आणि स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या बाबी तपासण्यासाठी पत्रिकेचा अभ्यास हा नक्कीच उपयोगी पडतो. थोडक्यामध्ये सहजीवन कसं असेल याचा वैयक्तिक अभ्यास करून मग ग्रहमिलन करावं. त्यामध्ये आपल्याला दोघांचेही विचार करण्याची वृत्ती आणि क्षमता समजते. मानसिक दुर्बलता किंवा सक्षमता हेही समजतं आणि तसंच एखाद्या समस्येशी 2 हात करण्याची वृत्ती, संसाराकडे असलेली ओढ देखील दिसून येते. आणि म्हणून गुणमिलन हे अति महत्त्वाचं आहे. उद्या मुलं झाली की त्यांची आजारपणं आहेत, त्यांचे संस्कार आहेत, शिक्षण आहेत, हेही दोघांनी पाहिलं पाहिजे. स्त्रीनं जन्म दिला म्हणून तिची एकटीची जबाबदारी नाही, तर दोघांचाही समान वाटा या सगळ्यांमध्ये असणार आहे. प्रत्येक वेळेला मला काम आहे हे उत्तर चालणार नाही, कारण काम तिलाही असतं, किंबहुना काकणभर जास्त असतं. या सर्वांची मानसिकता दोघांच्या भेटीमध्ये समजेल, परंतु पत्रिकेतील ग्रह बोलतील तेव्हा अनेक गोष्टी अधिक सुस्पष्ट होतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लग्न ठरवताना काही गोष्टी पाहणं, पत्रिका जुळवणं आणि ते तपासणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लग्न जुळवायला हवीत, याचा नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये फायदा होतो. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.